जिल्ह्याच्या पश्चिम भाग पावसाचा असला तरी सध्या उघडीप आहे, पण पूर्व दुष्काळी तालुक्यात ढगफुटी सदृश्य पाऊस होत असल्याने अनेक गावातील ताली तुटल्या, रस्ते वाहून गेलेत, ओढेही खळाळून वाहू लागले आहेत। त्यातच मागील 12 दिवसांपासून पावसाचं थैमान सुरू असल्याने नुकसानीच्या घटनाही घडू लागल्यात। जिल्ह्याच्या पश्चिम भाग म्हणजे पावसाचा जून ते सप्टेंबर दरम्यान या भागात जोरदार पाऊस पडतो। महाबळेश्वर, कोयना, नवजा या परिसरात तर 5000 मिलीमीटरवर पर्जन्यमान होतं। तसेच कास, बामणोली, तापोळा या भागातही जोरदार वृष्टी होते। याचा फायदा कोयना, धोम, बलकवडी, कण्हेर, उरमोडी, तारळी आदी धरणांना होतो। तसेच जून महिन्यापासूनच पश्चिम भागात पाऊस सुरू होतो, पण यंदा मात्र उलट परिस्थिती आहे, कारण जिल्ह्यात मान्सूनचा पाऊस दाखल होऊन 15 दिवस होऊन गेले आहेत। सुरुवातीला पूर्व तसेच पश्चिम भागात चांगला पाऊस पडला, पण मागील 5 दिवसांपासून पश्चिम भागात पावसाची उघडीप आहे। कोयना, नवजा आणि महाबळेश्वर परिसरात तुरळक स्वरूपाचा पाऊस पडत आहे। त्यामुळे प्रमुख धरणात अजून पाण्याची आवक सुरू झालेली नाही, तर दुसरीकडे माण, खटाव, फलटण या तालुक्यात धुवांधार सुरू आहे।